तर इथं बघा, तर मार्कशीट तयार करण्यासाठी पहिलं काय करायचं, या वर्डमध्ये यायचं. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये आल्याच्या नंतर तर मार्कशीट तयार करण्यासाठी इन्सर्ट टॅबवर जायचं. पहिलं टेबल घ्यायचं. इथं दिसते का, या टेबलमध्ये क्लिक करायचं आणि यामध्ये आल्याच्यानंतर इथं रेडीमेड टेबल घ्यायचं नाही. म्हणजे आपल्या इथं हे जे टेबल आहेत ॲटोमॅटिकचे टेबल म्हणजे जे आहेत तयार केलेले ते घ्यायचे नाही. ते आपल्या कस्टम तयार करायचे, म्हणजे आपल्या मनानुसार आपल्याला ड्रॉ करायचे. तर इथे या ड्रॉ टेबल पर्यायावर क्लिक करायचं आणि इथं पेन्सिलचा आयकॉन आल्यानंतर याला क्लिक धरायचं आणि याला समोर ड्रॅग करायचं. हे डबल वाय आलं, याला इथं क्लिक धरून याला समोर ओढायचं. असं आलं का. त्यानंतर इथं परत ड्रॉ टेबल घेतो इथं आणि इथं सिरियल नंबरसाठी एक ड्रॉ करा. त्यानंतर इथं सब्जेक्टसाठी नेम ऑफ स्टुडंटसाठी नावासाठी आपल्या आणि इथं विषय घ्यायचे आहेत आपल्या सब्जेक्ट, तर इथं सब्जेक्टसाठी असं ड्रॉ करा. त्यानंतर या दोन्हीच्यामध्ये आपल्या पर्सेंटेज आणि टोटल काढायचं. हे घ्यायचं आणि हे उभे जे आहेत आपले कॉलम आहेत आणि आडवे जे आहेत आपण आडवा जे आपण तयार करायला असं हे जे आहेत आपले रो आहेत. तर याला इथं कॉलम तयार करा. अशी इथून आपण याला 5 कॉलम तयार करू शकता. जेवढे तुम्हाला सब्जेक्ट तयार करायचे तेवढ्या सब्जेक्ट विषयाचे तुम्हाला मार्क काढायचे असेल तेवढे तुम्ही तयार करू शकता. इथं मी सध्या काय करतो, 5 कॉलम असे तयार करतो. आणि इथं पहिल्या कॉलममध्ये क्लिक करायचं. त्यानंतर इथं काय करायचं, सिरियल नंबर टाकायचं, टॅप करायचं. इथं नेम ऑफ स्टुडंट टाकायचं. त्यानंतर इथं सब्जेक्ट टाका. त्यानंतर इथं टोटल टाकायचं. इथं पर्सेंटेज टाकायचं. टाकलं तरी चालते. त्यानंतर इथं टॅप करायचं. टॅप केले की खालच्या लाईनला आलं बघा, दिसते काय इथं या लाईनमध्ये आलं, कारण इथे याच्यानंतर आपल्या बॉक्स नाही. त्यानंतर टॅप केले की डायरेक्ट दुसऱ्या ओळीमध्ये येते. त्यानंतर इथं परत टॅप करायचं, परत टॅप करायचं. आलं काय या ठिकाणी इथं सब्जेक्टचा कॉलम कशी. आता इथं आपल्याला काय करायचं, त्याच्यामध्ये सब्जेक्ट टाकायचं, विषय जे काही तुमचे विषय असतील, मराठी, हिंदी, इंग्लिश असे आपला विषय टाकायचे. इंग्लिश, मॅथ, हिस्ट्री किंवा सायन्स कोणताही टाकू शकता. इथं टॅप करायचं. आता इथं आपल्याला खाली अजून आपल्या कॉलम तयार करायचे. तर इथं याला काय करायचं, टॅप करायचं. या लास्टच्या बॉक्समध्ये आता इथं क्लिक आहे. जसं तुम्ही इथं टॅप केलं तसं ते डायरेक्ट ॲटोमॅटिकमध्ये आपल्याला कॉलम वाटतात. जर समजा इथं टॅप केल्यानंतर जर येत नसेल कधी, तर तुम्ही इथं ह्या प्लसवर क्लिक करून पण तुम्ही वाढू शकता इथं. ठीक आहे. ते प्लसवर क्लिक केलं की जसं तुम्ही क्लिक करा तसं ते कॉलम वाढतील. तर इथं क्लिक करा. त्यानंतर इथं सिरियल नंबर टाकायचं एक आणि एका विद्यार्थ्याचं नाव टाकायचं इथं असं टाकायची. ते एक टाकायचं असं, एक विनायक. त्यानंतर इथं मार्क टाका. असे तुम्हाला जसे मार्क टाकायचे, जसे तुमचे मार्क्स आहेत तसे तुम्ही इथं मार्क टाकू शकता. त्यानंतर आपल्याला याच्यात काय करायचं आहे, इथं टोटल काढायचं. आपल्याला टोटल काढण्यासाठी इथं फॉर्म्युला वापरायचा. तर या लेआउटमध्ये या. त्यानंतर इथं फॉर्म्युलावर जा आणि त्यानंतर इथं काय करायचं, याला खाली घेतो आणि कट करायची सर्व. इजिकल टू टाकायचं, सम लिहायचं, ब्रॅकेट ओपन करायचं. ब्रॅकेट ओपन करता येईल तुम्हाला शिफ्टला धरून 9 नंबरला क्लिक केलं की ब्रॅकेट ओपन होते. त्यानंतर इथं काय करायचं, लेफ्ट लिहायचे त्यात, कारण टोटल काढायला तर इथं लेफ्ट टाकायचं. शिफ्टला धरून 0 नंबरला दाबायचं म्हणजे ब्रॅकेट बंद होईल. आणि त्यानंतर त्याला एंटर प्रेस करा आणि इथं टोटल आपलं किती आलं, आपलं 339 जे आपलं टोटल निघालं. तर तसंच आपल्या पर्सेंटेज काढायचं आहे. तर इथे क्लिक करायचं पर्सेंटेजमध्ये. त्यानंतर परत लेआउट, त्यानंतर फॉर्म्युला आणि सर्व टेक्स्ट कट करायचं. इजिकल टू लावायचं. टोटल किती आलं आपलं 339 भागिले सब्जेक्ट किती आहेत आपले 5 आहेत. तर इथं 5 टाकायचं आणि त्यानंतर त्याला एंटर करायचं. इथं आपलं पर्सेंटेज पण आपलं निघाल. त्यानंतर परत इथं टॅप करायचं. परत इथं 2 नंबर टाकायचं. सिरियल नंबर 2 मध्ये आपण एक नाव टाकू तिथं दुसरं. त्यानंतर इथं असे आपण मार्क्स टाकले समजा त्या विद्यार्थ्याचे, जसे तुम्हाला मार्क्स असतील तसे तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. इथं आता इथं आपण आपलं हे तुम्हाला इथून काढायचं समजायला परत एक वेळेस तुम्हाला अजून सांगतो. इथं क्लिक करायचं. या अबाउटच्या ठिकाणी जरी तुम्ही इथं इजिकल टू सम तर आपल्याला टाकावं लागेल आणि ब्रॅकेट पण ओपन आपल्याला करायचं. एवढं कट करायचं बाकीचं. त्यानंतर इथं काय करायचं, लेफ्ट लिहायचं असं. इथं ब्रॅकेट बंद करायचं, एंटर करायचं याला असं. त्यानंतर इथं क्लिक करायचं पर्सेंटेजमध्ये. त्यानंतर परत इथं फॉर्म्युलावर घ्या. हे सर्व कट करा. आता इथं इजिकल टू टाका, 272 भागिले 5 करा. त्यानंतर याला काय करायचं, ओके करायचं आणि इथं जे आपलं पर्सेंटेज निघते आणि याला इथं सिलेक्ट करा. तर याला सिलेक्ट करायचं इथं आणि त्यानंतर याला इथं अलाइनमेंटचा वापरून लागतं एंटर वगैरे घ्यायचं इथं असं.
याला बोल्ड करायची इथं, याची साईज वगैरे थोडंसं वाढवायची इथं असं. आणि त्यानंतर इथे याला काय करायची, याला पण सिलेक्ट करायची इथं, त्याला कंट्रोल करायचं आणि याला पण याच फॉर्ममध्ये घ्यायचं, याला बोल्ड करा आणि याची पण साईज थोडीशी वाढवा. म्हणजे हे जसं वरचा फॉन्ट आहे तसंच खालचा फॉन्ट सिलेक्ट करायचा आणि इथून आपण याला असं जसं काढू शकतो. याला टॅप केलं किंवा इथून क्लिक केले आपल्यासाठी ते कॉलम वाढत राहतात. ठीक आहे, जसं इथे क्लिक केलं की ते कॉलम वाढतात. जर समजा आपले हे कॉलम वाढलेले आहेत, कमी करायचे आहेत आपले, तर इथे क्लिक करा आणि या लेआउटमध्ये जाऊन त्याला काय करायचं, या डिलीटमध्ये डिलीट रो करायचं, डिलीट कॉलम करायचं नाही. डिलीट कॉलम जर केलं तर काय होते बघा, इथलं ही कॉलम डिलीट झाला आणि ही कॉलम परत घेण्यासाठी या हँडवर क्लिक करायचं, आला परत. आणि खालची लाईन डिलीट करायची आपल्याला, जिथे काही रो नंबर डिलीट करायची. याला काय करायचं, इथं डिलीटमध्ये जाऊन त्याला डिलीट रो करायचं. डिलीट रो केले की डिलीट व्हायला काही दिसते काहीतरी, हे आपल्याला रो डिलीट व्हायले. जेवढे आपल्याला रो डिलीट करायचे तेवढे आपण इथून डिलीट करू शकतो. ठीक आहे, हे असं हे तयार करून बघायचं असतं, जमते तयार करून बघायचं.